हा बघा, परत बऱ्याचशा यशोगाथा वगैरे मी बघत असतो. काय होतं की आम्ही ह्याच्यापर्यंत येण्यासाठी आम्हाला बरेच वर्ष घालवलेले आहेत आम्ही. पण एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक 5 ते 6 लाख रुपये आहेत ना, तरी आत्ता ह्याला 5 ते 6 लाख रुपये दर महिन्याला आम्हाला इन्कम निघतो. टर्नओव्हर म्हटलं तर 1 CRच्या आसपास जातो. त्यातले निम्मे 50-60 लाख रुपये तर आमचे खर्चच होतात. एक 40 ते 50 लाखापर्यंत आमचं इयरली टर्नओव्हर होतोच. म्हणजे मिनिमम आहे हा. आणि जर चांगलं कंडिशन असले, चांगले काय आम्ही जर रिटेन नाही केले ॲनिमल्स, फिमेल्स वगैरे रिटेन नाही केल्या, तर आमचा जो टर्नओव्हर आहे तो आणखी वाढतो. 2 CRपर्यंत वगैरे पण जातो. मेंढीपालन किंवा शेळीपालन दोन्हीमध्ये काय आहे माहिती आहे का, की इथं मटण हे उत्पादक आहे, म्हणजे मटण हे प्रोडक्ट आहे. तर मटणाला कधीच आहे ना असं मरण येणार नाही. म्हणजे माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत ते मटण खाणार. तुमचे लॉस होतील, प्रॉब्लेम होतील, पण त्याला फेस करायचं आहे तुम्हाला. असं नाही की बाबा मी हे प्रॉब्लेम झाले, असं झालं, त्यामुळं मी सगळं काय बंद करणार आणि दुसरं काहीतरी करणं, असं नाही करायचं. कुठलाही बिझनेस असो, मग मी म्हणत नाही की तुम्ही शेळीपालनच करा. मी बऱ्याच लोकांना हे सांगत असतो की माझ्याकडे बघून फक्त तुम्ही शेळीपालन किंवा मेंढीपालन करू नका. जे तुम्हाला आवडतं ते करा, पण ते शेवटपर्यंत सोडू नका. मित्रांनो, मी यश काशीद आपल्या या स्टार्टअपच्या परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता सकाळचे 9 वाजलेत आणि आज पुन्हा एकदा एका नवीन स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात मी निघालोय पाटसच्या दिशेने. तर आजचा स्टार्टअप नक्की काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे गेल्यावर समजेलच. परंतु त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये प्रथमच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. चल तर आपल्या या स्टार्टअपच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, आता जवळजवळ जुन्नर ते पाटस असा 5 ते 6 तासांचा प्रवास करून मी आलोय निलेश जाधव यांच्या कपिला कृषी अँड गोट फार्म या व्यवसायाला भेट देण्यासाठी. या ठिकाणी ते मागच्या 16 वर्षांपासून एकदम हायटेक पद्धतीने बंदिस्त मेंढीपालन हा व्यवसाय करतात आणि आज ते या व्यवसायातून वर्षाकाठी करोडोंची उलाढाल करत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या या फार्मचं संपूर्ण नियोजन कसं चालतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा हा संपूर्ण प्रवास कसा होता हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ खूपच सुंदर झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आज मी आलोय कपिला आणि कृषी गोट फार्म या स्टार्टअपला भेट देण्यासाठी आणि या स्टार्टअपचे ओनर आता आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त, मजेत. सर, आता आपला हा जो स्टार्टअप आहे, मी आता या ठिकाणी दिसते आपल्याला की बंदिस्त मेंढी पालन, बरोबर. ही जी संकल्पना आहे ही तुम्हाला कशी सुचली? म्हणजे मी मेंढ्या पाहिल्यात, जे मेंढकरी जे मेंढ्या पाळतात का वेगवेगळ्या गावांमध्ये घेऊन जातात, अशी सिस्टीम पाहिली होती, पण मी हे फर्स्ट टाइम बघतोय. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ॲक्च्युली काय झालं आहे की आता दिवसेंदिवस आहे ना, जमीन ही कमी होत चाललेल्या आहेत आणि कालांतराने आपल्याला ज्या आपल्याकडं असे माळरान होते, जिथं आपण चरायला वगैरे नेऊ शकत होतो, असे माळरान खूप कमी झालेले आहेत. त्यामुळं आपल्याला पुढं जाऊन बंदिस्तच करायचं आहे आणि त्याच्या कन्सेप्टमध्ये आम्ही काय केलं की बाबा फिरवायला नेणं, रोज त्यांना 2-3 तास म्हणजे दिवसभर फिरवणं आणि ते सगळं काय आपल्याला पॉसिबल नाही होणार. मग आम्ही त्यामध्ये काय प्रयोग चालू केले की बाबा कसं यांना बंदिस्त करायचं आणि त्याच्या संकल्पनेने आता आपण टोटली म्हणजे 100% माझे सगळे प्राणी बंदिस्त आहेत. आपण त्यांना 2 टाईम फक्त चारा देतो. 1-2 तासाचं काम असतं, बाकीच्या वेळ आम्ही फ्री असतो. मग मेंढीपालन व्यवसाय निवडण्यामागचं मुख्य कारण काय तुमचं? मेंढीपालन किंवा शेळीपालन दोन्हीमध्ये काय आहे माहिती आहे का, की इथं मटण हे उत्पादक आहे, म्हणजे मटण हे प्रोडक्ट आहे. तर मटणाला कधीच आहे ना असं मरण येणार नाही. म्हणजे माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत ते मटण खाणार. कारण मटण किंवा चिकन किंवा हे जे आहेत ह्याच्यामधनं हे एक रिच सोर्स ऑफ प्रोटीन आहे. त्यामुळं त्याच्या अनुषंगाने मी आधी काय केलं की बाबा प्रत्येक कुठला बी तुम्ही व्यवसाय बघितला तर त्याच्यामध्ये रिसेशन येऊ शकतं. कधी खूप जास्त लोक आले तर ते तुम्हाला पुढं जाऊन तो व्यवसाय बंद करायला लागतो किंवा तुम्हाला खूप कमी प्रॉफिट्सवरती काम करायला लागतं. पण गेले वर्षानुवर्ष आपले ॲन्सिस्टर, आपले कधी पूर्वज, आपले हे
करत आलेले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत कधीच ह्या बिझनेसमध्ये रिसेशन म्हणजे मटणाच्या दुकानामध्ये 8-9 नंतरनं मटणाची दुकानं बंद होतात. तर ते कधीच असं झालेलं नाही की ते लवकर ते उशिरापर्यंत चालू ठेवलेले आहेत किंवा त्यांचा माल शिल्लक राहतोय वगैरे. नेहमीच त्यांना तंगी राहते. इवन शेळ्यांचे बाजार जे आठवडे बाजार वगैरे भरतात ते जास्तीत जास्त 1 ते 2 तास चालतात. म्हणजे 6ला चालू झाले तर 8 वाजेपर्यंत, 7ला चालू झाले तर 9 वाजेपर्यंत, त्याच्यावरती कधी चालत नाही. बाकी गुरांचे वगैरे बाजार बघितले तर दिवस दिवस चालतात. का? कारण तेवढा मालच नाही आहे, मालच ॲवेलेबल नसतो मटणासाठी. त्यामुळं ह्या बिझनेसला कधीही रिसेशन आहे असं येणार नाही. त्यामुळे आपण हा केला. ज्यावेळेस तुम्ही ठरवलं का आता आपल्याला मेंढी पालन हा व्यवसाय करायचा आहे, कसं असतं कोणताही व्यवसाय सुरू करताना एक संकल्पना सुचते. आपण सुरुवात करायचं ठरवतो, पण सुरुवातीचा टप्पा खरा मुख्य असतो. का रे मेंढ्या कुठून आणायच्या, कशी सुरुवात करायची, सुरुवातीला किती मेंढ्या पाहिजे, तर सुरुवातीचा टप्पा कसा होता तुमचा? नाही तेवढा चांगला नव्हता. कारण काय होतं की आपल्याला एक्सपिरियन्स कमी असतो आणि आपल्याला मेन काय असतं की आपण जेव्हा फुल टाईम हे काम करतो तेव्हा आपण बोलतो की नाही 200 मेंढ्या करू, 300 मेंढ्या करू, जेणेकरून आपलं बुकिश कॅल्क्युलेशन असतं की बाबा इतके इतके ॲनिमल ठेवले की मला महिन्याला इतके इतके पैसे मिळतील, जेणेकरून माझं सगळे काही EMI वगैरे वगैरे हे सगळं काय मला व्यवस्थित सगळं काय मी हे करेन. पण तसं नसतं, तुम्हाला कमीपासून चालू करायचं असतं. सुरुवातीचा काळ हा कधी बी स्ट्रगलिंग काळच असतो आणि जास्त जर तुम्ही हे केले जास्त प्राणी एकदम तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात ते तेवढ्या पटीने जास्त असतात. म्हणजे 20 शेळ्यां किंवा मेंढ्यांमध्ये जे प्रॉब्लेम येणार आहेत तेच तुम्हाला 200मध्ये पण येणार आहेत. पण 20चं तुम्ही कंट्रोल करू शकता किंवा तेवढी एनर्जी आहे तुमच्या याच्यामध्ये. पण 200साठी तुम्हाला काय होतं की तुम्हाला तिथं लॉसेस फेस करायला लागतात. आणि किंबहुना असं बी होतं की जेव्हा तुम्ही कमी प्राण्यांसाठी हे करताना तर तुम्ही तेवढी स्ट्रेंथ तुमची इन्व्हॉल्वमेंट तेवढी हे करता आणि जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम्सच फेस होत नाहीत. त्यामुळं सुरुवातीचा काळ जो होता तो थोडासा स्ट्रगलिंग होताच. म्हणजे बऱ्यापैकी स्ट्रगलिंग होता, लॉसेस झाले, हे झाले. पुन्हा आम्ही नवीन जोमाने इन्व्हेस्टमेंट घेतल्या आणि पुन्हा चालू केलं. असं करत करत आता 16-17 वर्ष झाले आम्ही ह्या बिझनेसमध्ये आहोत आणि आता आपण प्रॉपरली लोकांना गाईड करू शकतो की बाबा तुम्ही असं करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला लॉस नाही होणार. तुम्ही स्वतः म्हणजे किती मेंढ्यांपासून सुरुवात केली होती? ॲक्च्युली मी सुरुवातीला आपल्या इकडं शेळ्या जास्त करून प्रिफर करतात. तर माझ्याकडे शेळ्या होत्या आधी आणि मेंढ्या मी एक 2-3 वर्षानंतरनं 2 वर्षानंतरनं मेंढी पालन चालू केलं. सुरुवातीला काय केलं की मी फक्त बाजारातले काही कोकरं आणले होते, नर कोकरं, आणि त्यांना मोठे केले आणि त्यांना विकले. तर तेव्हा मला समजलं की त्याच्यामध्ये काही इतके पैसे उरत नाहीत. जोपर्यंत आपल्या घरचं प्रोडक्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला ते तितके पैसे म्हणजे जास्त प्रॉफिट येत नाही. म्हणून आपण मग देशी काही हे घेतल्या, नारी सुवर्ण घेतली, काय आपल्या दक्कनी घेतल्या, माडग्याळ घेतल्या. आणि मग त्याच्यानंतरनं बी मला काय आढळून आलं की मेंढ्यांना दूध कमी असतं किंवा हे वाण तितके चांगले नाहीत. मग आपण त्यांना क्रॉस करण्यासाठी डॉर्पर घेतले. मग डॉर्परनी आणि ह्यानी मग दुधाचं संख्या वाढली आणि इवन ते बंदिस्तसाठी सुद्धा चांगला प्रतिसाद द्यायला लागले. वजन वेट गेन वगैरे चांगले द्यायला लागले. त्यामुळं आपण नंतरनं मेंढ्यांची संख्या वाढवत गेलो आणि शेळ्यांची थोडी संख्या कमी करत आलो. सर, एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारतो की मला सुद्धा आणि अनेक तरुणांना एक खूप मोठा प्रश्न असतो, अरे मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्यासाठी लागणारं भांडवल कसं गोळा करायचं, तर भांडवल उभारणी कशी केली पाहिजे? खूप मोठा प्रश्न आहे. ॲक्च्युली काय होतं की आपण आपल्याला दुसरे काय पर्याय नसतात, आपण लोन काढतो. पण लोनचा प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला लगेच EMI चालू होतात. पर्सनल लोन वगैरे काढले तर EMI लगेच चालू होतात. आपल्याला ॲग्रिकल्चर लोन असे काढायला लागतील ज्यांचं 1 वर्षापर्यंत लिव्हेज असतं. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला हप्ता वगैरे बसत नाही आणि त्यानंतरनं सुद्धा 3 महिन्याचे किंवा 6 महिन्याचे असे हप्ते ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला तेवढा टाईम भेटेल. आणि भांडवल हे जे आहे हे आपण दुसऱ्या मित्रांकडनं वगैरे असं गोळा करण्यापेक्षा सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आपण बँकेकडनं हे घ्यायचं. जेणेकरून काय होतं की तुम्हाला एक रिपेमेंटचं हे राहतं, तुम्हाला एक आर्थिक तुमचं जे तुमच्यात हे होणार असतं ते तुमच्यात यायला चालू होतं. इवन काही सबसिडीज वगैरे असतात त्या तुम्ही हे घेऊ शकता गव्हर्मेंटच्या. आणि मला तरी बेस्ट असं वाटतं की जर तुम्हाला भांडवल गोळा करायचं आहे तर बँकेचा हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. सर, आता समजा मला हा व्यवसाय सुरू करायचा असेल
किंवा एखाद्या तरुणाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याची सुरुवात कशी केली पाहिजे, सुरुवातीला किती इन्व्हेस्टमेंट लागेल आणि त्यांनी मेंढ्या कुठून खरेदी केल्या पाहिजे? मेंढ्या कुठनं खरेदी करण्यापेक्षा मेंढ्यांचं वय एकदम हे असलं पाहिजे. म्हणजे 6-7 महिन्याचे असे कोकरं जर तुम्ही खरेदी केले, मग तुम्ही नर असो किंवा माद्या असो, तुम्ही ब्रीडिंगचा व्यवसाय करत असताना तर माद्या खरेदी करा. तर ते योग्य एज खूप महत्त्वाचं आहे. कारण खूप मोठ्या जर तुम्ही मेंढ्या घेतल्या, बऱ्याचशा पुस्तकांनी किंवा ह्यांनी बरेचशा डॉक्टरांच्या अनुभवांनी त्यांनी असं लिहिलेलं आहे की तुम्ही 2ऱ्या-3ऱ्या वेताच्या मेंढ्या घ्या. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की त्या मेंढ्या जेव्हा आपल्या फार्मवरती येतात त्या एक वेगळ्या वातावरणात वाढलेल्या असतात. त्यांचं एक वय ते एक एन्व्हायरमेंट त्यांचं एक सेट झालेलं असतं. आणि जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी आणता तेव्हा ते नवीन चाऱ्याला किंवा नवीन एन्व्हायरमेंटला ॲडप्ट होण्यासाठी खूप रेजिस्ट करतात. म्हणजे लवकर सहसा ॲडप्ट होत नाही. पण जे नवीन कोकरं असतात 5-6 महिन्याचे 7 महिन्याचे, हे लवकरात लवकर ॲडजस्ट होतात आणि त्यांच्या पोटामध्ये पिल्लं वगैरे काही नसतात. त्यामुळं थोडेफार आजारी वगैरे पडले तरी काही इतका असा मोठा असा प्रॉब्लेम येत नाही. पण जर तुम्ही गाभण मेंढ्या वगैरे घेतल्या तर त्यांनी खाल्लं नाही काही दिवस तर त्यांचे ॲबॉर्शन होतात, त्यांना पिल्लं कमजोर पैदा होतात आणि त्यांना दूधही कमी राहतं. त्यामुळं कालांतराने आपले पहिली जे हे असते ते आपल्याला लॉसमध्ये जाते. म्हणजे पिल्लं आपण वाचू नाही शकत. बऱ्याच वेळा लोकांना समजत नाही की आपण पिल्लं का नाही वाचू शकत आहे. ॲक्च्युअलमध्ये काय झालेलं असतं की तेव्हा ज्यांनी ते ट्रान्सपोर्ट वगैरे केलेलं असतं तेव्हा त्यांना धक्के वगैरे लागलेले असतात किंवा त्यांनी आल्यानंतरनं लवकर चारा उचलला नाही तर त्यांची पिल्लांची ग्रोथ कमी राहिलेली असते आणि त्यामुळे त्यांना दूध बी कमी राहिलेलं असतं. सर, व्यवसायात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो मार्केटिंगचा. बरोबर. आपण प्रोडक्ट म्हणजे तयार सुद्धा केला, प्रोडक्शन सुद्धा चांगल्या प्रमाणात केलं, पण विकायचं कुठं हा खूप मोठा प्रश्न आहे. काय आहे की असं हा काय आपण शुतुरमुर्ग पालन किंवा सशी पालन अशातला काय प्रकार नाही करत आहे. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की हा व्यवसाय कशासाठी करायचा आहे. कारण मटणाला हे नाही आहे. फक्त काय होतं तुम्हाला की तुम्हाला एक चांगली मदर स्टॉक किंवा चांगलं तुम्हाला उत्पादन देणाऱ्या मेंढ्या अशा खरेदी करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला त्याच्यासाठी थोडंसं इन्व्हेस्टमेंट करायला लागते. म्हणजे जिथं तुम्हाला मटणाची जी मेंढी आहे ती 5 ते 6 हजाराला भेटणार आहे, तिथंच तुम्हाला जी उत्पन्नाची मेंढी आहे ती 8-9 हजार किंवा 10 हजारापर्यंत भेटते. तुम्हाला 1.5 ते 2 पट ना दुप्पट तुम्हाला खर्च होतो, पण तुम्हाला एक चांगला मदर स्टॉक भेटतो. जेणेकरून काय की सगळेच प्रोडक्ट म्हणजे सर्व जे पिल्लं होतात आपल्या 5 बोट हाताचे 5ही बोटं काही एकसारखे नसतात. तसंच सर्वच पिल्लं जे काही मार्केटमध्ये अवेलेबल असतात ते पुढं जाऊन चांगलं प्रोडक्शन देतील याची काही गॅरंटी नसती. काय काय प्राणी असे असतात की त्यांना लहानपणीच दूध वगैरे कमी भेटलेलं असतं, त्यांच्या हाडांची वाढ वगैरे कमी झालेली असते. ते प्राणी जे पुढे जाऊन प्रोडक्शन देतात ना त्यांचेसुद्धा खूप कमजोर पिल्लं होतात. तर आपल्याला जेव्हा सिलेक्ट करायचं आहे तेव्हा तुम्हाला असे प्राणी सिलेक्ट करायचे आहेत की चांगले हे उत्पादन आहे. आणि जेव्हा तुम्ही असे प्राणी वगैरे सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला चांगलं उत्पादन भेटेल आणि ते पिल्लं विकायला तुम्हाला कुठंच जायला लागत नाही. तुम्हाला गिऱ्हाईक शोधत येतं तुमच्या इथं. जर तुमच्याकडे चांगली पेडिग्री, चांगले जेनेटिक्सचे प्राणी असतील तर आपल्या इथं अजूनही खूप लोकांना हे शेळीपालन करायचं आहे. तुमच्या जेनेटिक्ससाठी पण येतील आणि इवन मटणासाठी जे असतात ना लोक, त्यांनासुद्धा चांगले तंदुरुस्तच प्राणी पाहायला असतात मटणासाठी. कोणालाच हाडकुळे प्राणी नसतात पाहिलं. तर त्यामुळं तुम्हाला दोन्हीकडनं म्हणजे मटणासाठी सुद्धा जेव्हा कस्टमर येत आहेत ते सुद्धा तुम्हाला अट्रॅक्ट होतं आणि तुम्हाला ब्रीडिंगसाठी बी अट्रॅक्ट होतं. फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की आपल्या इथं जे प्रोडक्ट होणार आहे ते एक नंबर A1 क्वालिटीचं असलं पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे एक चांगली जेनेटिक्स असली पाहिजे आणि त्यांचा आहार आणि त्यांना जे तुम्ही एन्व्हायरमेंट देताय शेड आणि पाणी वगैरे हे तुम्हाला व्यवस्थित करायला लागतं. तुम्हाला एक नंबरचे पिल्लं जर भेटले तर तुम्हाला गिऱ्हाईक कुठं शोधायला जायला लागत नाही. आता थोडंसं आपल्या फार्मकडे येऊयात. तर या ठिकाणी दिसतोय आपला हा जो फार्म आहे, म्हणजे हा आता किती जागेत आहे, याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा फार्मवर किती मेंढ्या आहेत, त्या कोणकोणत्या जातीच्या आहेत, त्याबद्दल एक थोडक्यात माहिती द्या. आता आपल्या इथं हे 2 ते 3 एकरामध्ये हा सगळा पसारा आहे. आपल्या एक्झिस्टिंग काही म्हणजे आमच्याकडे जसं चिंचाची बाग आहे किंवा काही खालचा असं लवणाचा भाग वगैरे होता तर तो आम्ही युटिलाइज केलेला आहे, जो की शेतीसाठी उपयुक्त नव्हता किंवा ते शेतीसाठी उपयुक्त आणण्यासाठी त्याला डेव्हलपमेंट करायला लागली असती.
तर असा जो भाग होता, जो खडकाळ वगैरे भाग होता, तो आम्ही निवडला आहे. आणि त्यामुळं एरिया थोडीशी जास्त ठेवली आहे, जेणेकरून ह्या प्राण्यांना फिरायला आणि गाडी वगैरे खाद्याची आली किंवा काय असं आलं तर त्याला जागा वगैरे भरपूर भेटेल, म्हणून आमच्याकडे 2 ते 3 एकर जमीन आहे ह्या प्राण्यांच्या ह्याच्यासाठी. आणि माझ्याकडे एक 500-600 प्राणी आहेत. आणि काय आहे की आता तुम्ही मागं जे बघताय हे एक 125 मेंढ्यांचं स्ट्रक्चर आहे. हे 80x15चं स्ट्रक्चर आहे. असे हे एक फिरण्यासाठीचं शेड आहे. म्हणजे इथं आपण गाभण मेंढ्या ठेवतो, वेळेला की आपण वर नेतो. एक माझ्याकडं 6000 स्क्वेअर फीटचं 60x100चं एक शेड आहे, जे एलिव्हेटेड आहे. आणि माझ्याकडं 2 आणखी खाली शेड आहेत, जे 150x70चे आहेत. तर असे 2 शेड आहेत माझ्याकडं. आणि माझ्याकडं गोडाऊनसाठी 30x30चे 3 गोडाऊन आहेत. आणि एक 30x60चा एक गोडाऊन आहे. आणि फ्री म्हणजे सामान वगैरे ठेवायला वगैरे असं फक्त शेड मारलेलं असं एक माझ्याकडे 100x30चं असं एक शेड आहे. तर एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण इथं उभारलेलं आहे. आणि ब्रीड्स कोणकोणते आहे आपल्याकडे आता? आपल्याकडे शेळ्यांमध्ये बघितलं तर आपल्याकडे बोर आणि हे मेंढ्यांमध्ये बघितलं तर डॉर्पर. म्हणजे डॉर्पर ही साऊथ आफ्रिकेची ब्रीड आहे. आणि आपण त्यांना काय केलं आहे की स्थानिक ज्या आहेत, म्हणजे नारी सुवर्ण झालं, माडग्याळ झालं, आपल्या दक्कनी झाल्या, ह्यांना आपण क्रॉस करून काय त्यांचे क्रॉसचे पिल्लं तयार केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला एक 2ऱ्या-3ऱ्या पिढीचे आहेत आता माझ्याकडे. एक आणखी पुढच्या पिढीमध्ये मला ऑलमोस्ट ते डॉर्परसारखे प्राणी मिळतील. म्हणजे 4थ्या-5व्या पिढीला आपल्याला ऑलमोस्ट डॉर्परसारखे पिल्लं मिळायला चालू होतात. तर आपण हळूहळू त्या अनुषंगाने आपण डॉर्परकडे चाललो. आपल्या फार्म आता मुख्य काम काय? आपण ब्रीडिंग व काम करतोय की कटिंगसाठी वाढवतोय? आपण दोन्ही करतो. म्हणजे आपण क्रॉसचे काही पिल्लं असतात किंवा ह्याचे ते आपण कटिंगसाठी विकतो. आपल्याला जर वाटलं बाबा की बाबा हे 50%तलं डॉर्पर वगैरे आणि त्याचं वजन वाढ तितकी होणार नाही आहे, तर असे जे पिल्लं आहेत त्यांना आम्ही फ्युचर प्रोडक्शनसाठी लोकांना विकत नाही, तर ते मटणासाठी कमी प्राईजमध्ये आम्ही व्यापाऱ्यांना विकतो. आणि जे आम्हाला असं वाटतात की बाबा हे चांगले उत्पादन देतील आणि ह्यांची बोन साईज वगैरे चांगली आहे, ह्यांना पुढं जाऊन सुद्धा एक ब्रीडर म्हणून चांगले परफॉर्म करतील, तर अशा पिल्लांना आपण ब्रीडर्स म्हणून आपण लोकांना विकतो. आणि सर यांचं आजाराचं प्रमाण कसं आहे? म्हणजे कितपत आजार येतो किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करतोय आपण? 2 मेजर हे असतात. एक तर काय आहे की तुमचे त्याच्या आधी मी एक सांगायला इच्छितो की तुम्ही जर लसीकरणं रेग्युलर सगळे 4-5 लसीकरणं आहेत, ते रेग्युलर तुम्ही लसीकरणं दरवर्षी केले आणि डिवर्मिंग म्हणजे जंताचे औषधं तुम्ही पाजले, तर तुमच्या इथं आजारी पडण्याचे प्रमाण खूप खूप कमी होऊन जातं. म्हणजे आमच्या ह्या 500-600 प्राण्यांमध्ये आम्हाला हार्डली दिवसाचे 1-2 प्राण्यांना इंजेक्शन द्यायला लागतात. तर ते तुम्हाला काय असतं की जो आजारी प्राणी आहे, एक तर त्याला टेम्परेचर येतं, म्हणजे ताप वगैरे येतो, त्याला काही इन्फेक्शन वगैरे होतं, त्याच्यामुळे तो ताप येतो. आणि दुसरं त्याला डिसेंट्री वगैरे, म्हणजे काही खाण्यामध्ये चुकीचं गेलं, पोट फुगणं वगैरे अशा हा प्रकार होत असतो. तर ह्या दोन्ही यांच्यासाठी काही एक स्पेसिफिक औषध आहेत, ते आपण दिले किंवा अँटीबायोटिक आणि काही पेनकिलर असतात, ते तुम्ही रेग्युलर हे करत गेले तर तुम्हाला त्या आजाराची काही अडचणी येत नाहीत. फक्त मेजर आजार जे वॅक्सिनेशननी कवर होतात ते नक्की केलं पाहिजे. वॅक्सिन हे कंप्लीट असलं पाहिजे आणि जंताचे सुद्धा औषधं व्यवस्थित दिले पाहिजे. कारण जर प्राणी जंत जास्त झाले तर प्राणी कमजोर होतात आणि तेव्हा आजारांना बळी पडतात. आणि समजा जर मला सुरू करायचं आहे तर मी सुरुवातीला युनिट कितीचं घेतलं पाहिजे आणि त्याचे जे लॅक्टेशन पिरियड आहेत ते कसे मेंटेन केले पाहिजे? युनिट मी म्हटलं तर मी सुरुवातीला एकदम तुम्ही लेमॅन आहात, तुम्हाला काहीच नॉलेज नाही, तर मी सर्वांना सजेस्ट करतो एक 20+2चं किंवा 40+2चं असं युनिट तुम्ही चालू केलं पाहिजे जास्तीत जास्त. कारण काय होतं की तुम्ही जेव्हा जास्त प्राणी घेता तेव्हा तुम्हाला तेवढं लक्ष नाही देता येत आणि तुम्ही नवीन असता, ॲक्च्युली तुम्ही शिकत असता आणि तुम्हाला प्राण्यांचे जे गुणधर्म आहेत म्हणजे ऑब्झर्वेशन आहे. आता मागं जर तुम्ही बघितले तर इथं माझ्याकडे 100-125 प्राणी आहेत. एवढ्या यांच्यामध्ये तुम्हाला शोधता नाही येणार, पण कसं आहे की तुमची जशी नजर त्याच्यामध्ये हे होऊन जाते तेव्हा तुम्हाला कळतं की बाबा हे वेळेला आलेलं आहे, ह्याची कास बघायची असती किंवा ह्यात
कमजोर होत गेलेलं आहे, तर त्यांचे जंताचं काय प्रॉब्लेम असतील किंवा साईडला जाऊन थांबतंय बसतंय तर ते आजारी असन, मे बी त्यांच्या खुराला लंगडतंय तर खुराला काय प्रॉब्लेम असतील. तर हे सगळं काय तुम्हाला नॉलेज येण्यासाठी एक 20-25च्या यांनी तुम्ही जर युनिट चालू केलं आणि हळूहळू ते वाढवलं तर तुम्हाला युनिट बी हळूहळू वाढवता येतं आणि तुम्हाला तसंच तुमचं नॉलेज बी गेन होत जातं. तुमचं ह्या व्यवसायाला घेऊन भविष्यातलं विजन काय? माझं विजन ॲज सच असं होतं की बाबा कुठलाही व्यवसाय कोणीही करतं तर असं काय पहिला त्यांचा उद्देश हेच असतो की पैसा कमवणे, बरोबर. तर आपण मी आधी पण सांगितलं ह्या धंद्याला रिसेशन नाही आहे आणि आपण ह्यातनं पैसा कमवू शकतो. आणि माझा आणखी एक काय उद्देश होता की आपण एक असे मार्गदर्शक बनू किंवा एक असे आयडियल बनू की जेणेकरून लोकांनी आपल्याकडे बघून शेळीपालन किंवा मेंढीपालन कसं करायचं किंवा त्याच्यामध्ये आणखी काय करता येईल असं लोकांना मार्गदर्शन करून एक चांगला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझं हे विजन होतं. जवळजवळ मी ते अचीव करत आलेलो आहे. गेले 16-17 वर्ष झाले. आम्ही बरेचसे प्रॅक्टिकल केले, हे केले आणि दरवेळेस आम्ही नवीन प्रयोग केले, नवीन जे प्रॉब्लेम्स होते त्याच्यावरती सोल्युशन काढलेले आहेत आणि आत्तासुद्धा मी काही ह्यांना स्ट्रगल करतो आहे तर त्याच्यावरती आम्ही सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो आहे किंवा बेटर वे, म्हणजे आपण खायला तर घालतोच आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा बेटर वे कसं करता येईल किंवा शेड बांधतो आहे तर त्याच्यामध्ये कसं बेटर आहे ते आपण नवीन आपण दरवेळेस ह्याला एक SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर करण्यासाठी ह्या शेळीपालनाचा माझा हा फ्युचरचं विजन आहे. जसं पोल्ट्रीमध्ये झालेलं आहे की हे स्पेसिफिक खाद्य द्या मग त्याने अंडे तुम्हाला जास्त भेटतील, लेअरला वेगळं, स्टार्टर, फिनिशर वगैरे. तर तसंच आपल्याला इथं ह्याच्यामध्ये सुद्धा खाद्याचे सुद्धा हे आहेत आणि वॅक्सिनेशन वगैरे बाकीचे सगळ्यासुद्धा ह्याच्यासाठी आपल्याला स्टँडर्ड प्रोसिजर करायचे आहेत. सर आता आपले व्ह्यूवर्स जे आहेत त्यांना जसं तुमचा व्यवसाय पाहायला आवडतो तसंच तुमचं उत्पन्न देखील त्यांना ऐकायला आवडतं. तर आता आपला वार्षिक टर्नओव्हर काय आहे? हा बघा, परत बऱ्याचशा यशोगाथा वगैरे मी बघत असतो. काय होतं की आम्ही ह्याच्यापर्यंत येण्यासाठी आम्हाला बरेच वर्ष घालवलेले आहेत आम्ही. पण एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक 5 ते 6 लाख रुपये आहेत ना, तरी आत्ता ह्याला 5 ते 6 लाख रुपये दर महिन्याला आम्हाला इन्कम निघतो. टर्नओव्हर म्हटलं तर 1 CRच्या आसपास जातो. त्यातले निम्मे 50-60 लाख रुपये तर आमचे खर्चच होतात. एक 40 ते 50 लाखापर्यंत आमचं इयरली टर्नओव्हर होतोच, म्हणजे मिनिमम आहे हा. आणि जर चांगलं कंडिशन असले, चांगले काय आम्ही जर रिटेन नाही केले ॲनिमल्स, फिमेल्स वगैरे रिटेन नाही केल्या तर आमचा जो टर्नओव्हर आहे तो आणखी वाढतो, 2 CRपर्यंत वगैरे पण जातो. पण मी म्हणेन की तुम्ही ह्या फिगर्सवरती नाही जावा, तुम्हाला ते अचीव करण्यासाठी तुम्हाला तेवढा तो टाईम द्यायला लागेल. सर मी पाहिलं की तुम्ही तुमचा हा जो संपूर्ण फार्म आहे एकदम म्हणजे एक नंबर पद्धतीने तो डेव्हलप केला आहे आणि इथे येऊन पाहून मॅनेजमेंट पाहून तर खूप भारी वाटतं. तर तुम्ही जर एवढ्या छान प्रकारे स्वतःचा व्यवसाय सेट केला आहे तर जे तरुण आहेत जे आज व्यवसायात उतरतात पण काही कालांतरात त्यांचे व्यवसाय बंद पडतात किंवा ते कन्सिस्टन्सी ठेवत नाही, अशा तरुणांना तुम्ही काय सल्ला देणार? अशा तरुणांना मी सांगू इच्छितो की प्रॉब्लेम्स हे कधी पण, म्हणजे लाईफ म्हटलं की तर प्रॉब्लेम आहेतच आणि जर चॅलेंजेसच नसतील, प्रॉब्लेम्सच नसतील तर तुम्ही जगले काय? त्यामुळं कुठलाही धंदा करा, कुठलाही बिझनेस करा, तुम्हाला चॅलेंजेस येणारच आहेत, तुम्हाला प्रॉब्लेम्स येणारच आहेत. त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन शोधायचं आहे. तुमचे लॉस होतील, प्रॉब्लेम होतील, पण त्याला फेस करायचं आहे तुम्हाला. असं नाही की बाबा मी हे प्रॉब्लेम झाले, असं झालं त्यामुळं मी सगळं काय बंद करणार आणि दुसरं काहीतरी करणं, असं नाही करायचं. कुठलाही बिझनेस असो, मग मी म्हणत नाही की तुम्ही शेळीपालनच करा. मी बऱ्याच लोकांना हे सांगत असतो की माझ्याकडे बघून फक्त तुम्ही शेळीपालन किंवा मेंढीपालन करू नका. जे तुम्हाला आवडतं ते करा, पण ते शेवटपर्यंत सोडू नका. काय होतं की तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार आहेत, पण त्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन तुम्हालाच फाइंड करायचे. जर तुम्ही सोल्युशन फाइंड नाही केले तर तुम्ही वॅनिश होता, म्हणजे तुम्ही त्या बिझनेसमध्ये नाही राहणार किंवा तुम्ही ते बंद करता. पण जर तुम्ही त्या स्ट्रगल केलं, तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढले, तर तुम्ही एक नवीन दुसऱ्या माणसांसाठी एक प्रेरणादायक किंवा एक इन्स्पिरेशन असे ठरता आणि ते सोल्युशन्स बाकीजणंसुद्धा त्याला हे करतात. असेच कोणी बी
व्यंकीज काय असेच बनले नाही, त्यांनी काय फेल झाले नाही असे थोडी नाहीत, पण ते आता नंबर 1 आहेत ना चिकन इंडस्ट्रीमध्ये. तसंच तुम्हाला इतकं हे करा की मला हाच बिझनेस करायचा आहे. एकदा फायनल करा की मला हा बिझनेस करायचा आहे आणि त्या बिझनेसमध्ये जरी चॅलेंजेस आले, काही आले, तरी तुम्हाला त्याचे सोल्युशन्स त्याच्यावरती काय सोल्युशन करता येईल ह्याच्यासाठी तुम्ही पूर्ण वेळ द्या की काय चुकतंय रोज विचारायचं काय चुकतंय आणि तुम्हाला नक्की त्याचा प्रश्नाचे उत्तर मिळतील. तर मंडळी, सरांनी आपलं आज खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे, त्याबद्दल सर तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि हा सरांचा जो फार्म आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सरांशी तुम्हाला काही विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तिथे तुम्ही सरांशी कनेक्ट होऊ शकता. सर पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद तुमचं बी आणि तुमच्या दर्शकांचं कपिला कृषी अँड गोट फार्मच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.